आपण घरी गेल्यावर आपल्या माईनं नेसलेली साडी आहे, ती साडी जर दोन जागी शिवलेली असेल तर त्या व्यवस्थेचा विचार तुझ्या डोक्यात आला पाहिजे. त्या घरातल्या पोरीनं घातलेला पंजाबी ड्रेस असेल आणि माझ्या घरात माझी जी बहीण आहे त्या बहिणीनं घातलेला पंजाबी ड्रेस असेल, त्या ड्रेस मधला फरक तुझ्या लक्षात आला पाहिजे. त्या श्रीमंताच्या घरातल्या लेकराची शिक्षणाची व्यवस्था आणि तुझ्या मोठ्या भावाच्या शिक्षणाची व्यवस्था आडवी आली तेव्हा तुझा बाप लोकांच्या कामाला जातो याबद्दल तुझ्या मनात तुला राग आला पाहिजे. आणि तरुण या नात्यानं तुझं काम आहे की तरुण म्हणजे ज्याच्यावर ऋण आहे, ऋण म्हणजे कर्ज कोणाचं? शोषितांचं, पीडितांचं, वंचितांचं, गरजवंताचं. तुझ्या मायबापाच्या डोळ्यात निश्चित पडलेलं स्वप्न पूर्ण करण्याचं जी ताकद तुझ्या मनामध्ये आहे त्याला म्हणायचं आपण तरुण आहेत. आणि म्हणून जेव्हा या लोकांची व्यवस्था पाहिली की याच्याकडे सर्वच आहे, गाडी आहे, घोडा आहे, बंगला आहे, खाण्याची व्यवस्था आहे, कपडे लत्ते, घर बीर सर्व आहे, तेव्हा आपण आपल्या घराकडे पाहिलं. माया माईच्या साडीचा प्रश्न आहे, माया बापाच्या कपड्याचा प्रश्न आहे, माया घरातल्या घराचा प्रश्न आहे. कुठतरी आबडधोबड घर बांधलंय, त्या घराच्या सिमेंट